आपण पाहताय प्राध्यापक डॉक्टर मच्छिंद्र सत्य यांचे लोकसंवाद न्यूज. सत्य जे तुमच्या समोर. बारामतीमध्ये 23 वर्षीय तरुणीचा संशयास्पद मृत्यू झाल्यामुळे एकच खळबळ उडाली. बॉयफ्रेंडने शरीर संबंध ठेवण्यापूर्वी तरुणीला गोळी खायला दिली होती. ही गोळी खाल्ल्यानंतर तिचा मृत्यू झाला असा दावा मृत तरुणीच्या आईने केलाय. बॉयफ्रेंड सोबत फिरायला गेले असता तरुणीने आईला फोन करून तिला गोळी खायला देणार असल्याचं सांगितलं होतं. या प्रकरणी तरुणाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय. बारामती पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करतायत. मिळालेल्या माहितीनुसार बारामती शहर पोलीस ठाण्यात तरुणाविरोधात भारतीय न्याय संहितेच्या कलम 106(1) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. आरोपी तरुणाचे मृत तरुणीसोबत प्रेम संबंध होते. 6 ऑगस्टला ते फिरण्यासाठी बाहेर गेले होते. त्यावेळी आरोपीने शरीर संबंध ठेवण्यापूर्वी तिला गोळी खायला दिली होती. तरुणीने मृत्यू होण्यापूर्वी काही तास आधी आईला फोन करून त्याने तिला गोळी दिली असल्याचे सांगितले होते. त्याच रात्री अचानक तरुणीची प्रकृती बिघडली. त्यानंतर तिला वेगवेगळ्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले, पण उपचार सुरू असताना तरुणीचा मृत्यू झाला. तरुणाने दिलेल्या गोळीमुळेच आपल्या मुलीचा मृत्यू झाल्याचा दावा तरुणीच्या आईने केला. मृत तरुणीच्या आईने पोलिसांना अशी माहिती देखील दिली. त्यांची मुलगी गेल्या काही दिवसांपूर्वी सतत शांत राहत होती. त्यांच्या लक्षात ही गोष्ट आली होती. तिच्या मैत्रिणीकडून आरोपी तिला गोळ्या खायला देत असल्याचं त्यांना कळाले होते. तरुणीचा उपचार दरम्यान मृत्यू झाला खरा, पण तिच्या मृत्यूमागचं नेमकं कारण काय, तिला कोणत्या गोळ्या खायला दिल्या होत्या, याचा तपास पोलिसांकडून सुरू आहे. तिचा पोस्टमॉर्टम रिपोर्ट आल्यानंतर कारण समोर येईल. या प्रकरणाची वैद्यकीय, रासायनिक, डिजिटल आणि तांत्रिक पुराव्यांच्या आधारे तपास केला जातोय. तरुणीचा मृत्यू नेमका कशामुळे झाला हे कारण समोर आलं नाही, पण सध्या फक्त तर्कवितर्क केले जात आहेत. सध्या बारामती पोलीस या प्रकरणाचा कसून तपास करतायत.